नमस्कार. तुमचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आणि आज माझ्यासोबत आहेत इंजिनियर प्रतीक गावंडे. ते स्वतः मंगळूरपीर इथले आहेत आणि आम्ही वाशिम जिल्ह्यामध्ये काही असे तुमच्यासारखे तरुण इंजिनियर अभियंते जे आहेत जे या क्षेत्रामध्ये काम करतात तर त्यांच्याशी भेटतोय. बिल्ड आयकॉन हे व्यासपीठ असं आहे की ज्याच्यातनं तुमच्यासारख्या इंजिनियरशी भेटून तुमच्या कडे असलेल्या नवीन कल्पनांची चर्चा करून या क्षेत्रामध्ये काही आपण सकारात्मक बदल घडवू शकतो का या सगळ्या संदर्भातली आपण ही चर्चा करतोय. सो सगळ्यात आधी मला पहिला प्रश्न विचारावा लागेल, कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नुकतंच त्यांनी इंजिनिअरिंग पूर्ण केलंय, म्हणजे अगदी अवघ्या 1 वर्षापूर्वीच ते या क्षेत्रात आलेले आहेत. पण घरची ऑलरेडी एक बॅकग्राऊंड या क्षेत्रातली असल्यामुळं त्यांना त्याचा चांगले सपोर्ट किंवा साथ मिळाली. कारण बऱ्याचदा असं होतं की सुरुवातीचा काळ असतो, थोडा स्ट्रगलचा पिरियड असतो आणि त्याच्यामध्ये नवीन प्रोजेक्ट्स मिळवणे किंवा त्या ठिकाणी जाणे किंवा एक्सपिरियन्स मिळणे या सगळ्या थोड्या अवघड बाबी असतात. पण त्या सगळ्या त्यांच्यासाठी कशा सोप्या झाल्या सुरुवातीला, त्यांना त्याची कशी मदत होती या सगळ्या संदर्भात बोलणार आहे. पण सगळ्यात आधी पहिला प्रश्न मला विचारायचा वाटेल ते म्हणजे तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी कशी आहे, म्हणजे शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग हे क्षेत्र निवडण्यामागं प्रेरणा कुणाची होती? माझं कॉलेज, माझी शाळा मंगळूरपीर यशवंतराव चव्हाण इंग्लिश स्कूल, कॉलेज शिवाजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अकोला. ओके. माझी प्रेरणा माझे काका वगैरे हे आहे बॅकग्राऊंड मधून होते, तर यांच्या मार्फे हे झालेलं आहे. बरोबर बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये बऱ्याचदा असं होतं की कन्स्ट्रक्शन हे क्रिएटिव्ह फील्ड आहे बेसिकली. सो कन्स्ट्रक्शन मध्ये टेक्नॉलॉजीची मदत किंवा तंत्रज्ञानाचा किती फायदा होतो? खूप फायदा होतो. कशा पद्धतीनं तो फायदा होतो? जसं की आपण लेवल घेतो, लेवलिंग इक्विपमेंट, त्याच्यानंतर आपण हे करतो, असे खूप सारे इक्विपमेंट टेक्नॉलॉजी मोठा फायदा त्याच्यामध्ये. दुसरं, या टेक्नॉलॉजी बद्दल आपण बोललो, पण कन्स्ट्रक्शन मध्ये अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज पण फार मोठं आहे. पण अनस्किल्ड लेबर वापरणं हे किती धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं? तसं तर ते अनस्किल्ड लेबर वापरायला पाहिजे आपण. काही जागेवर म्हणजे लेबर वगैरे मिळत नाही, काही नाही, पण त्यांच्या हाती जे आहेत की जे जबाबदारीचे काम आहेत ते देणे धोकादायक आहे. बरोबर बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये प्लॅन किंवा आराखडा आपण म्हणतो जो सुरुवातीपासून आपण सुरुवात करतो, पण एखादी वास्तू किंवा रचना दीर्घकाळ टिकण्यासाठी, दीर्घायुष्य चालण्यासाठी प्लॅन हा किती महत्वाचा आहे? प्लॅन हा खूप महत्वाचा आहे, कारण की आपण दैनिक दृष्ट्याने बघितलं तर आपले रोजचा हे त्याच्यावर हे राहणार आहे. बरोबर बरोबर. त्याच्यानंतर वास्तुशास्त्र हे ते सर्व त्या प्लॅन मध्ये असलं की थोडं बरं वाटते. बरोबर बरोबर. दुसरं असं महत्वाचं म्हणजे तुम्ही या क्षेत्रामध्ये आलात, मी सुरुवातीला जरी असं गमतीने म्हटलं असलं की तुम्हाला याच्यात थोडा स्ट्रगल नाही करावा लागला, पण या क्षेत्रात तुम्हाला काय वाटतं जेव्हा तुम्ही सुरुवातीला एंट्री घेतली तेव्हा कुठली आव्हानं आली समोर किंवा काम करताना एखादी अडचण आली आणि मग तुम्हाला असं वाटलं रे कोणाची मदत घेतली पाहिजे, मला पुस्तकात तर हे वेगळं शिकवलं होतं आणि आता हे कसं करायचं, तर त्याबद्दलचा एखादा अनुभव? तसा माझा हे जे मित्र आहेत माझेवाले परिमल मानेकर, त्यांनी खूप मला मदत केली या कामात. ते पण इंजिनियरच आहेत. ओके. काही अडचण आल्या, कुठे काही आलं. पण एखादा असा प्रसंग किंवा घटना आठवते का की इथं तुम्ही साईटवर काम करत होता आणि मग अडलात किंवा डिझायनिंग लेवलला काहीतरी काम होतं आणि अडलात वगैरे? नाही, मी असं एक वेळेस लेआउट मध्ये आलं प्रॉब्लेम माझ्यासाठी की लेआउट होतं 50 कॉलमचं. अच्छा. तर सुरुवातीला तेच काम आलं माझ्याकडे, शाळेचं काम होतं. त्याच्यातनी खूप अडचणी आल्यात मला, ते घेण्यात हे करण्यात अडचणी आल्या. बरोबर बरोबर. दुसरं, तुम्ही या रेसिडेन्शियल कमर्शियल सोबत अनेक गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्सवर पण काम केलेलं आहे किंवा शासकीय संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्यांच्यामध्ये तुम्ही अनेक प्रकल्प, तर ते कुठल्या प्रकारचे प्रकल्प आहेत ज्याच्यावर तुम्ही काम केले? ग्रामपंचायत बिल्डिंग, त्याच्यानंतर रोड्स, डांबरीकरण, सिमेंट वगैरे यांचे रोड्स, अशा प्रकारचे तुम्ही काम केले? जास्त नाही, 2-3 केलेले. बरोबर. अच्छा. आता तर तुम्ही नुकतंच ग्रॅज्युएशन पूर्ण केले, आता तुम्ही कामाला फुल फ्लेज सुरुवात केली आहे, पण या क्षेत्रात जी आता तुमची नेक्स्ट बॅच येते, जी पुढची जनरेशन येते, तर त्यांना तुम्ही काय असं मित्रत्वाच्या नात्यानं सल्ला द्याल, एक सिनियर म्हणून काय सांगाल तुम्ही त्यांना? बस एवढंच म्हणेल, कॉलेजच्या भरोशावर बसू नये, स्वतःचा एक्सपिरियन्स घ्या बाहेर जाऊन, कंपनीतनी किंवा कोणाच्या आर्किटेक्ट किंवा इंजिनियरच्या हाताखाली. बरोबर. थोडंफार एक्सपिरियन्स घ्यावे त्याने. बरोबर बरोबर. दुसरं, घर बांधताना बऱ्याचदा असं होतं की बजेट हा खूप मोठा फॅक्टर असतो आणि बऱ्याचदा कस्टमरचं असं म्हणणं असतं की थोडं बजेटमध्ये बसवा, तर त्या बजेटची आणि त्या क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शनची या दोघांची कशी तुम्ही सांगड घालता? बजेटची, जे लोकल एरियामध्ये जे मटेरियल मिळते होता होईल ते मटेरियल यूज करणे हे सर्वात महत्वाचं आहे. म्हणजे आपण बाहेरून बोलावतो
ते थोडं टाळावे. बरोबर. लोकल मधून चांगलं चांगलं मिळतं. त्याच्यामुळे बजेट पण खूप वाचते. बरोबर बरोबर. तुम्ही स्वतः आता यंग आहात आणि बऱ्याचदा ही जी तुमच्यासारखी जनरेशन असते ती नवीन काहीतरी शिकण्यासाठी सतत उत्सुक असते. तर आता तुम्हाला कुठला असा कोर्स करावा असं वाटतोय का, किंवा आगामी काळात करायचा आहे का, की यार हे मी तर ग्रॅज्युएशन केलेलं आहे, मी काम पण करतोय, पण मला असं वाटतं की हे पण मी आता शिकायला पाहिजे. मला वाटतं एमई स्ट्रक्चरर डिझायनर. अच्छा, एमई स्ट्रक्चर करायचं, डिझायनिंग. अच्छा, ते फार महत्वाचं आहे. दुसरं, या सगळ्या कन्स्ट्रक्शन मध्ये सळई हा फॅक्टर अतिशय महत्वाचा असतो. म्हणजे स्टील आपण जे म्हणतो ते. तर ते स्टील निवडताना काय पॅरामीटर्स चेक केले पाहिजेत, किंवा कसं स्टील निवडलं पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? स्टीलची बेंडिंग जी राहते ते आपण हे केली पाहिजे. त्याच्यानंतर स्टीलचं जे वेट, स्टील वेट सर्वात महत्वाचं. म्हणजे काही स्टील 200 ग्रॅम कमी राहते, काही हे राहते. तर सर्वात चांगलं स्टील म्हणजे वेटेड स्टील घेणं प्रिफर करायचं. बरोबर. वेटेड किंवा मीडियम मध्ये हे करायचं, हे जर चांगलं आहे. दुसरं, आयकॉन स्टील तुम्ही कुठला तुमच्या प्रोजेक्ट मध्ये वापरला आहे का यापूर्वी? 2-3 प्रोजेक्ट मध्ये वापरले. बरं. तर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता इन टर्म्स ऑफ प्रॉडक्ट म्हणून, त्यांची सर्व्हिस म्हणून, कॉस्ट म्हणून, क्वालिटी, स्टाफ, अशा सगळ्याच बाबतीत काय सांगाल? आयकॉन मध्ये जे आहेत ते आपण लेबर्सला खूप इझी जाते काम करायला, बेंड करायला वगैरे खूप इझी जाते. आणि मटेरियल पण खूप फ्लेक्सिबल मटेरियल आहे आयकॉनचं. ओके. सो हे होते इंजिनियर प्रतीक गावंडे. आणि नुकतेच ते जरी पासआउट असले तरी माझ्या मते त्यांनी 75 पेक्षा जास्त प्रोजेक्टवर अवघ्या 1 वर्षाच्या कालावधीत काम केलंय. अर्थात त्यांना घरातून त्याचा सपोर्ट चांगला होता, त्यांची तशी मागं जनरेशन एक होती, काकांचा सपोर्ट होता, आणि त्यामुळे त्यांना व्हरायटी ऑफ प्रोजेक्टमध्ये काम करायला मिळालं, ज्याच्यामध्ये रेसिडेन्शियल असतील, काही स्कूल किंवा हॉस्पिटल सारखे प्रोजेक्ट्स असतील, काही रोड सारखे असतील, ग्रामपंचायतीचे प्रोजेक्ट्स असतील, अशा अनेक प्रोजेक्ट्सवर काम केले. सो वर्ष कमी असलं तरी अनुभव वेगवेगळ्या प्रकारचा मिळणं फार महत्वाचं आहे, आणि तो त्यांना मिळालाय. आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की नवीन जे त्यांचे मित्र या फील्डमध्ये येऊ इच्छित आहेत, आता सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये खूप स्कोप आहे, मात्र येताना तुम्ही तो एक्सपिरियन्स घ्या, चांगलं नॉलेज घ्या, तर तुम्हाला यामध्ये अपॉर्च्युनिटीज अनलिमिटेड आहेत. तर पुन्हा एकदा तुमचे आभार आयकॉन स्टील कडून, आणि तुम्ही बिल्ड आयकॉन या उपक्रमात सहभागी झाला त्याबद्दल. आणि आता तुम्ही नुकतीच सुरुवात केली आहे करिअरला, सो अजून खूप मोठे मोठे माइलस्टोन तुम्हाला गाठायचे आहेत. सो आगामी काळात तुम्ही अजून चांगले चांगले प्रकल्प करावेत. आयकॉन स्टील तुमच्या सोबत आहे आणि भविष्यात सुद्धा राहील. सो आगामी काळातल्या चांगल्या प्रोजेक्ट बद्दल माझ्याकडून आणि आयकॉन स्टील कडून मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.